सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेत गटबाजीचा उद्रेक, एक निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा राजीनामा। राजकारण हे नात्याचे आणि विश्वासाचे खेळ असते। सोलापूर जिल्ह्यातून अशीच एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे। माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे। या राजीनाम्याची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे। सध्या संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे। अशा वेळी एका जिल्हा पातळीवरील वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा राजीनामा ही सामान्य घटना नसून पक्षातील अंतर्गत विसंवादाचे गंभीर संकेत आहेत। शिवाजी सावंत यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली। त्या पत्रात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मी जिल्हा संपर्क प्रमुख असूनही पक्षाचे निर्णय प्रक्रियेत मला सहभागी करण्यात आलेले नाही। अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या माझ्या अपरोक्ष झाल्या आहेत। या वक्तव्यामुळे फक्त नाराजी नाही तर पक्षातील नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरील रोष आणि अपमानाची भावना स्पष्ट दिसून येते। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे, म्हणजेच इतर पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरू आहे। यामुळे पक्षांचा विस्तार होत असला तरी जुन्या निष्ठावंत नेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे। शिवाजी सावंत यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जात असल्याची भावना अनेक जुन्या शिवसैनिकांमध्ये दिसून येते। सावंत यांचा राजीनामा हा केवळ एक व्यक्तीचा निर्णय नसून सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेतील गटबाजीच्या वाढत्या प्रवृत्तीचा परिणाम आहे। पक्षातील निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने आणि संवादाचा अभाव असल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढतो आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गटबाजी उघड होणे पक्षासाठी घातक ठरू शकते। या साऱ्या घटनाक्रमात सर्वाधिक महत्त्वाचं आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व। पक्ष वाढणं ही एक जबाबदारी आहे, पण त्या वाढीचा बळी जुने निष्ठावंत ठरत असतील तर ही वाढ टिकाऊ ठरणार नाही। शिंदे यांनी या अंतर्गत गटबाजीवर आणि नाराज कार्यकर्त्यांवर तोडगा काढणं आवश्यक झालं आहे। शिवाजी सावंत यांचा राजीनामा ही एक व्यक्तिगत कृती असली तरी त्यामागे पक्षातील व्यवस्थेचा आरसा उमटतो। सोलापूर सारख्या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यातून अशी नाराजी समोर येणं ही शिवसेनेसाठी इशारा आहे। जुने निष्ठावंत आणि नवीन इनकमिंग यांच्यात समतोल राखण्याचं कसब दाखवायला हवं, अन्यथा ही गटबाजी पक्षाच्या भविष्यावर अडथळा ठरू शकते।